ती स्लिप नॉट, चेन आणि सिंगल क्रोशे यांचा वापर करून आपण कसं ब्रेसलेट बनवू शकतो हे आज मी तुम्हाला क्लासमध्ये शिकवणार आहे. हे जे साहित्य वापरले आहे त्याच्यात 2 प्लायची ॲक्रेलिक यार्न वापरली आहे, 1.75 टू 5 mm हुक वापरला आहे, नीडल वापरली आहे, स्टिच मार्क वापरले आहे, सीझर आहे. हा आहे 1.75 mm हुक आणि हा 2.5 mm हुक आहे. परत पुढे आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्याच्यामध्ये स्टर्च वेटॉन, B7000चा ग्लू. इथे मी 2 प्लायची यार्न वापरली आहे. 2 प्लाय यार्न ओळखायची असेल तर हे लोकरीला शेवटच्या टोकाला असं खोलून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला हे बघा, हे 2 टोकं वेगळे झालेले दिसतात. तर ही 2 प्लाय यार्न आहे. याच्यामध्ये आपण जेवढे टोकं निघतील तेवढ्या प्लायची ही यार्न असते. साधारण 2, 3, 4, 5, 6, 8 इथपर्यंत यार्न आपल्याला मिळते. तर तुम्हाला स्टार्टिंगला ॲक्रेलिक 3 प्लाय 4 प्लाय यार्नवरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. मी इथे 2 प्लायची यार्न यूज करणार आहे आणि त्याच्यासाठी मी इथे 1.75 mm हुक वापरला आहे आणि इथे 2.5 mm हुक आपण इथे वापरणार आहे. तर 1.75 mm पासून तर तुम्ही 3.5 mm पर्यंत हुक वापरू शकता. इथे जसजशी लोकर आपण जाड वापरू, म्हणजे 3, 4, 5, 6, 8 प्लायपर्यंत जेव्हा आपण लोकर वापरतो तसं हुकची साईज वाढत जाते आणि जितका लहान नंबरचा हुक असेल तितका आपल्याला घट्ट विण आपण म्हणजे स्टिचेस घेतो आणि जितका आपण मोठा हुक वापरतो, मोठ्या नंबरचा हुक वापरतो तेवढे स्टिचेस हे सैल बनत जातात. तर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टनुसार किती स्टिचेस सैल किंवा घट्ट ठेवायची आहे, फिट ठेवायची आहे त्याच्यावर तुम्ही हुकची साईज यूज करू शकता. आणि जेव्हा तुम्ही शिकताय तेव्हा तुम्ही 3, 4, 5 प्लायवरती तुम्ही शिकवू शकता आणि त्याच्यासाठी तुम्ही ॲक्रेलिक यार्न यूज करा आणि जितका बेटर होईल तुम्ही 3 किंवा 2.5 किंवा 3 पॉईंट हुक यूज करू शकता. मी इथे 4 प्लाय न वापरता मी इथे 2 प्लायची यार्न वापरली आहे. ॲक्रेलिक यार्न आहे ही. तर मी इथे आता तुम्हाला पुढचं आपण स्टिचेस कसे शिकायचे आहेत ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या अगोदर हा जो लोकरीचा स्टार्टिंग आहे, ही जी स्टार्टिंग आहे त्याला आपण एंड पॉईंट म्हणतो. इथे ही जी लोकर आहे हिचं हे जे टोक आहे आणि हे आहे आपली वर्किंग, म्हणजे ज्याच्यावर आपण काम करणार आहे ती लोकर ही आपली राहणार आहे आणि हा जो एंड आहे तो आपला म्हणजे ज्याच्यावरती आपण आधी स्लिप नॉट लावून घेणार आहे त्याच्या ह्या टोकाला आपण आधी सोडून घ्यायचं जास्तीचं. तुम्ही स्टार्टिंगला जास्त सोडायचा आणि मग हा जो आपण ज्या लोकरीवर काम करणार आहे ते आपल्याला बोटात पकडून त्याला आपण यूज करणार आहे. तर आधी आपल्याला लेफ्ट हँडमध्ये लोकर पकडायची असते आणि राईट हँडमध्ये आपण हुक पकडणार आहे. तर काही केसमध्ये कोणी राईट हँडमध्ये लोकर पकडतं, कोणी लेफ्ट हँडमध्ये हुक पकडतं. तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तुमच्या दोन्ही हँडचा यूज करू शकता, हातांचा यूज करू शकता. आता आपण हे जे आपले हँड आहे याच्यामधलं आपण जो लेफ्ट हँड आहे त्याच्यामध्ये आपण लोकर पकडणार आहोत. ती लोकर आपण आता कशी पकडायची, तर ही लोकर आणि ह्या लोकरीचा जो शेवटचं टोक आहे याला आपण असं 3 बोटांच्या वरतून घ्यायचं आहे आणि
मग तिन्ही बोटांच्या इथे जे अंगठ्याजवळचं बोट आहे याच्या मागून वर खाली आणून वरती घ्यायचं आहे आणि आपल्या अंगठ्याच्या आणि मधल्या बोटामध्ये आपल्याला ह्या लोकरीला पकडायचं आहे. तर ही लोकर आपण अशी पकडणार आहोत आणि हे जे आपलं ज्या लोकरीवर आपण काम करणार आहे तिला आपण असं सोडून देणार आहोत. थोडं आपण याला सैल सोडत जायचं आहे. तर इथे मी आता हा 1.75 mm चा हुक वापरणार आहे. तुम्ही 2.5 mm चा पण हुक वापरू शकता. तर इथे मी आता जे तुम्हाला स्टिचेस कसे घ्यायचे त्याच्यामध्ये आता आपण स्लिप नॉट कशी लावायची ती बघून घेऊया ह्या क्लासमध्ये. तर तुम्हाला हा जो आपला अंगठ्याजवळचा बोट आहे आणि हा आपला अंगठा आहे आणि आपल्या राईट हँडमधला हुक आहे. तर हुक हा आपण ह्या आपल्या दोन्ही पूर्ण हातामध्ये पकडायचा आहे व्यवस्थित असा. कोणी असंही पकडू शकतो, कोणी असं पकडू शकतो, कोणी या बोटाचा मधल्या बोटाचा पण यूज करतं. जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही तुमच्या बोटांमध्ये हुक पकडायचं आहे. तर आता आपण अंगठा आणि ही जी आपली अंगठ्याजवळचं बोट आहे त्याच्या लेफ्ट साईडने आपण हुक टाकायचा आहे, म्हणजे मधल्या साईडने, आणि ह्या हुकला आपण लोकरीच्या खालून पास करून वरती आणायचं आहे असं. आणि असं आपण थोडंसं हुकला फ्री करायचं आहे. मग आता हा हुक आपण ट्विस्ट करायचा आहे आपल्या साईडने असा. आपल्या साईडने ट्विस्ट केला. आपल्या साईडने ट्विस्ट केल्यावरती हा जो मध्ये पीळ दिसतो आहे त्याला आपण आपल्या दोन्ही बोटांमध्ये अंगठ्याच्या आणि मधल्या बोटामध्ये पकडायचा आहे. थोडासा लूप हा कधीही सैल ठेवायचा आहे आणि तुम्हाला वाटलं फिट तर मग तुम्ही थोडा अजून लूज करू शकता, असं लूज करू शकता. आणि ह्या मधल्या बोटामध्ये आणि अंगठ्यामध्ये आपण पीळ असतो तिथे आपण पकडून ठेवायचं आहे. आता पुन्हा हा हुक आपण लोकरीच्या खालून पास करून वरती आणायचा आणि हा जो हुकचा टोक दिसतोय त्या टोकामध्ये आपण लोकर पकडायची आणि मग लूपमधून आपल्याला लोकर आणि हुक काढून घेतला आहे. तर हा जो सेकंड लूप आहे त्याच्या अगोदर आपण ह्या पहिल्या लूपला टाईट करून घ्यायचं आहे. टाईट केलं मग त्याला काउंट करायचं नाही. जो हुक आता आता हुकवर जो लूप आहे त्याच्यावरती आपल्याला स्टिचेस घ्यायचे आहेत. तर मग आता ही जी पहिली चेन बनवणार आहोत आपण, तर ह्या पहिल्या लूपमधून आपण हुक वर्क करणार आहोत. हुक आहे तो लोकरीच्या वरतून पास करून खालून वरती आणायचं आहे आणि लूपमधून आपण लोकर ओढून घ्यायची हुकसहित. आता ही झाली आपली पहिली चेन. पुन्हा हा जो लूप उरतो, एक लूप घेतो, ह्या लूपमधून पुन्हा आपल्याला लोकर आणि हुक ओढून घ्यायचं आहे. तर ह्या 2 चेन झाल्या आपल्या. 2 चेन झाल्या. मग आता आपण तिसरी चेन बनवणार आहे. परत ह्या लूपमधून आपण पुन्हा ह्या लूपमधून आपल्याला लोकर आणि हुक ओढायचं आहे. हुक परत आपण लोकरीच्या खालून वरती आणला आणि ह्या लूपमधून ओढून घेतला. तर आपल्याला आता हे 3 चेन झालेल्या दिसतील. 1 2 3. परत सेम प्रोसेस करायची आहे. परत आपण लूपमधून हुक आणि लोकर ओढून घेतली. नेहमी हुक हा लोकरीच्या खालून वरती आणायचा आहे आणि हुकने लोकरीला ओढत लूपमधून काढून घ्यायचं आहे. ओके. पुन्हा आपल्याला सेम त्याच पद्धतीने करायचं आहे.
आता पुन्हा आपण ही चेन बनवायची आहे. हुक आणि लोकर लूपमधून ओढून घ्यायचं आहे. जेव्हा आपण आता ही लोकर इथे कमी झाली, हिला आपण थोडं थोडं सैल करत जायचं आहे. आपल्याला चेनचा भाग आपल्याकडे ओढत जायचा आहे आणि थोडासा हा जो आपला बोट आहे ज्याच्यावरती आपण लोकर गुंडाळली त्याला थोडंसं असं टाईट करत जायचं आहे आणि आपल्याला चेन बनवत जायची आहे अशी. असं थोडंसं आपण असं सरकवत जायचं आहे. लोकरीला आपल्या साईडने राईट साईडने सरकवायचं आहे, लेफ्ट साईडच्या बोटाने थोडंसं ताणायचं आहे. तर आपण ही चेन अशी बनवत जायची आहे. तर आता ही चेन काउंट कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ही चेन झाली. आता ह्या आपल्या चेन कशी काउंट करायची ते बघूया. ही वरचा जो आपल्याला लूप हा जो लूप दिसतोय हा बॅक लूप आहे आणि खालचा फ्रंट लूप आहे. वरच्याला आपण बॅक लूप म्हणतो आणि खालच्याला आपण फ्रंट लूप म्हणतो. तर जिथे जिथे मी निडल टाकते त्या स्टिचेसमध्ये आपण म्हणजे साखळीमध्ये आपण वर्क करणार आहोत. हा आहे बॅक लूप, म्हणजे वरच्याला साखळीच्या वरच्या भागाला आपण बॅक लूप म्हणतो आणि खालच्या भागाला आपण फ्रंट लूप असं म्हणतो. तर जेव्हाही आपण जेही स्टिचेस आपण टाकणार आहोत हा जो स्टिच दिसतो त्यांच्या बॅक आणि फ्रंट ह्या दोघा लूपच्या मध्ये जी जागा असते त्याच्यामध्ये आपण हुक पास करून वेगवेगळे स्टिचेस आपण त्याच्यातून घेत असतो. तर हे आपण काउंट केल्यावरती हे आपले 11 चेन तयार झालेले आहेत. तर जेव्हा आपण हा जो स्टिच आहे या स्टिचमध्ये जिथे बॅक लूप दिसतोय या बॅक लूपमध्ये आपण सिंगल क्रोशेचं वर्क करणार आहोत. सिंगल क्रोशा करताना आपण जेव्हा पण हुक पास करू तेव्हा आपण जो बॅक लूप आणि फ्रंट लूप असतो त्याच्यामधली जी जागा असते तिथून आपल्याला हुक पास करायचं आहे. आणि जिथे सिंगल क्रोशा करताना ही जी एंडिंगची चेन असते म्हणजे स्टिच असते तिथे आपण साखळीच्या तिथून आपण सिंगल क्रोशा न करता तिला स्किप करून म्हणजे दुसऱ्या स्टिचवरती आपल्याला सिंगल क्रोशा करायचं असतं. एक स्टिच आपण स्किप करून द्यायची असते. स्टार्ट करूया सिंगल क्रोशा कसा बनवायचा त्याच्यासाठी. आता आपण हा 1 चेनला स्किप केलं. 1 चेन स्किप केल्यानंतर आता ह्या सेकंड चेनमध्ये आपण हुक पास करायचा आहे आणि हुक पास केल्यानंतर पुन्हा हुकला आपण लोकरीच्या खालून घ्यायचं, वरती आणायचं आणि मग जिथून हुक पास केला होता तिथूनच आपल्याला लोकर आणि हुक ओढून घ्यायचं आहे. तर आपल्या हुकवरती किती लूप आहेत? 1 2 लूप आहेत. आता ह्या दोन्ही लूपला आपण सिंगलमध्ये बनवायचं आहे. तर ह्या दोन्ही सिंगल लूपमध्ये बनवायचं आहे. म्हणजे आपण ह्या लूपला आपण वेढे असं म्हणतो मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये लूप म्हणतात. तर तुम्ही ह्या लूपला किंवा ह्या वेढ्याला सिंगल वेढ्यामध्ये आणायच्या. दोन्ही वेढ्यांना सिंगल वेढ्यामध्ये 1 लूपमध्ये आणायचं आहे. तर पुन्हा हुक आपण लोकरीच्या खालून वरच्या साईडने आणून या दोन्ही लूपमधून म्हणजे दोन्ही वेढ्यांमधून हुक पास केल्यानंतर पुन्हा आपल्या साईडने ओढून घ्यायचं आहे. तर हा झाला सिंगल वेढा म्हणजे 1 लूप सिंगलमध्ये झाला आहे. तर हा झाला आपला सिंगल क्रोशा. आता हा सिंगल क्रोशा झाल्यानंतर
आपण ह्या पहिल्या चेनमध्ये, म्हणजे ह्या पहिल्या चेनला आपण स्टिच पण म्हणतो, चेन पण म्हणतो आणि मराठीत साखळी म्हणतो. आता आपण 2 नंबरच्या स्टिचमध्ये म्हणजे चेनमध्ये जिथे फ्रंट आणि बॅक यांच्यामध्ये जी जागा असते तिथून हुक पास करून लोकर आणि हुक ह्या चेनमधून म्हणजे साखळीमधून आपल्या साईडला ओढून घ्यायचं आहे. परत हुकवरती 2 लूप किंवा 2 वेढे उरतील. आता ह्या दोन्ही वेड्यांचा एक वेढा म्हणजेच दोन्ही लूपचा एक वेढा आपल्याला एक लूप बनवायचा आहे. असं आपण दोन्ही लूपमधून, दोन्ही वेड्यांमधून आपण हुक आणि लोकर ओढून घ्यायची आहे अशी. झालं. हा आपला झाला दुसरा सिंगल क्रोशा. आता ही सिंगल क्रोशेची स्टिच झाली. आता आपल्याला पुन्हा तिसऱ्या स्टिचवरती हुक पास करून सेम त्याच पद्धतीने आपण लोकर आणि हुक ओढून घ्यायचं आहे आपल्या साईडला. आता दोन्ही लूपमधून आपण हुक आणि लोकर ओढून घेतली. आता हा आपला तिसरा सिंगल क्रोशा झाला आहे. सेम त्याच पद्धतीने बाकीचे स्टिचेस म्हणजे चेन आपण सिंगल क्रोशाच्या करायच्या आहेत ह्या पद्धतीने. आता आपण सेम मेथड तशीच यूज करणार आहोत. सिंगल क्रोशा, सिंगल क्रोशा, सिंगल क्रोशा, सिंगल क्रोशा, सिंगल क्रोशा. आता ही जी लास्ट चेन आहे तर इथे पण आपण सिंगल क्रोशा करायचा आहे. आता ही जी स्लिप नॉट आहे तिथे आपण सिंगल क्रोशा करायचा नाही. आता हे जे आपले सिंगल क्रोशे बनून झाले आहेत तर आता त्यांना पण आपण काउंट कसं करायचं आहे ते बघूया. आता हा जो आहे ही जी लास्टची चेन आहे तिथून आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपण किती केले होते? 11 केले होते. तर 11मध्ये एक चेन ॲड झाली म्हणजे 10मध्ये आपण 1 चेन ॲड केली आणि मग ती 1 चेन एक सिंगल क्रोशा म्हणून काउंट होते. हाईटसाठी आपण तिला घेतो. जेव्हा आपण 10 चेन घेतल्या त्याच्यामध्ये आपण एक चेन टाकली म्हणजे इथे आपली हाईट वाढवायची असते, म्हणून आपल्याला एक चेन एक्स्ट्रा घेऊन वाढवायची. तेव्हा आपलं हे मेजरमेंट बरोबर 10 चेनचं येतं. तर बघा बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि ही जी 11 नंबरची चेन होती ती हाईटसाठी आपल्याला घ्यायची असते. आता आपण हे जे वर्क आहे इथे हे केलेलं, तर ह्या ज्या वर्कमध्ये आपल्याला तर आता इथे आपण जेव्हा टर्न करणार आहोत, आता इथे आपण जसं इथे आपण 10मध्ये एक चेन घेऊन 11 चेन केल्या हाईट वाढवण्यासाठी, तसंच इथे आपल्याला पण एक चेन घ्यायची आहे. ही चेन घेतली हाईट वाढवण्यासाठी, टर्न करायचं आहे आपल्या साईडने टर्न केलं. आता हे टर्न केल्यानंतर हा जो बॅक साईड येते या बॅक साईडच्या इथे आपल्याला वर्क करायचं आहे. हे बघा बॅक साईडला
इथे वर्क करायचं आहे. इथे बॅक साईडच्या इथून वर्क करायचं आहे आपल्याला. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे वर्क करताना फ्रंट लूपमध्ये वर्क न करता फ्रंट आणि बॅक दोन्ही लूपमध्ये आपण वर्क करणार आहोत. तर आपल्याला हे फ्रंट आणि बॅक दोन्ही लूपला यूज करायचं आहे. दोन्ही लूपच्या खालून हुक पास करून लोकर आणि हुक ओढून घ्यायचं. पुन्हा हे दोन्ही लूप आले, दोन्ही वेढे आले, त्याच्यातून पुन्हा लोकर आणि हुक ओढून घ्यायची आहे. तर हा एक लूप झाला. पुन्हा आपण हुक हा दुसऱ्या चेनमध्ये स्टिचमध्ये आपण हुक पास करायचा आहे. बघा इथे दोन्ही लूप घेतले, आपण दोन्ही लूप घेतले. मग आता आपण यांना परत हुक हा लोकरीच्या खालून वरती आणून लोकर आणि हुक सेम ठिकाणी बाहेर काढायचं आहे. सेम चेनमधूनच बाहेर काढायचं आहे. दोन्ही वेढे आले हुकवरती, पुन्हा ह्या दोन्ही वेड्यांचा एक वेढा करायचा आहे, दोन्ही लूपचा एक लूप करायचा आहे. इथे मी तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये जे बोलतात त्या दोन्ही पद्धतीने इथे तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा आपल्याला तिसऱ्या स्टिचमध्ये हुक पास करायचा आहे आणि पुन्हा हुक हा लोकरीच्या वरती घेऊन सेम चेनमधून म्हणजे स्टिचमधून आपण लोकर ओढून घ्यायची आहे आणि दोन्ही लूपमधून दोन्ही वेढ्यांमधून लोकर आणि हुक ओढून घेतला. उरला एक लूप, एक वेढा. आता आपल्याला ह्या सर्व स्टिचेसमध्ये म्हणजे सर्व चेनमध्ये आपल्याला सेम सिंगल क्रोशा करायचा आहे ह्या पद्धतीने. जर तुम्हाला स्टार्टिंगला अवघड जात असेल तर तुम्ही मनात काउंट करू शकता, मनात मोजू शकता. आता हे बघा आपले किती झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता इथे 10 करायचा आहे सिंगल क्रोशा. तेव्हा इथे 10 सिंगल क्रोशा करताना हा जो लूप आहे, हा लूप याच्या खालच्या साईडने आपण हुक पास करायचा आहे. ह्या दोन्ही लूपमधून हुक व्यवस्थित पास करून घ्यायचा आहे आणि हुक आणि लोकर ओढून घेतली. इथे पण 2 लूप रेडी झाले आहेत आपले. तर आता याच्यामधून आपण लोकर ओढून घेऊया हुक सहित. आता इथे आपले हे 10 सिंगल क्रोशे कंप्लीट झाले आहेत. काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा 10. आता पुन्हा आपल्याला 1 चेन घ्यायची आहे हुकवरती. पुन्हा आपण लोकर घ्यायची आणि 1 चेन करून घ्यायची. आता हा 1 चेन केल्यानंतर पुन्हा आपण याला टर्न करायचं आहे, म्हणजे आपल्या साईडने वळवून घ्यायची आहे ही बाजू. पॅटर्न आपल्याकडे वळवल्यानंतर आता पुन्हा आपण इथे जसं तुम्हाला फर्स्ट टाइम सांगितलं तसंच आपल्याला दोन्ही लूपमधून आपल्याला वर्क करायचं आहे. ह्या फर्स्ट आणि सेकंड, फ्रंट आणि बॅक हे दोन्ही लूप आपल्याला हुक म्हणजे आपल्याला हा जो हुक येतो हा दोन्ही फ्रंट आणि बॅक ह्या दोन्ही लूपमधून बाहेर काढायचा आहे.
म्हणजे त्याच्या खालच्या स्टिचमधून इथून आपण दोन्ही लूपच्या खालून हा हुक पास करून आपल्याला हुक लोकरीच्या वरतून घेऊन सेम ठिकाणी आपल्याला लोकर आणि हुक ओढून घ्यायची. पुन्हा ह्या दोन्ही लूपमधून वेढ्यामधून आपण लोकर आणि हुक ओढून घ्यायची आहे. हा झाला आपला सिंगल क्रोशा. सेम आपण स्टार्टिंगला जसा सिंगल क्रोशा करत आलो आहे सेम त्याच पद्धतीने आपण हा सिंगल क्रोशा करत यायचा आहे. ह्या पद्धतीने आपण सिंगल क्रोशा बनवत जायचा. लास्टला पण आपण इथे दोन्ही लूपच्या खालून आपल्याला हुक टाकायचा आहे, हुक पास करायचा आहे आणि सिंगल क्रोशा कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर आता हे आपले स्टिचेस सिंगल क्रोशाचे पूर्ण झाले आहे. वन 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा इथे 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे 10 आपले कंप्लीट झाले. आता आपलं हे सिंगल क्रोशेचं वर्क कंप्लीट झालं आहे. ही आपली फ्रंट बाजू आहे आणि ही आपली बॅक साईड आहे. ही फ्रंट आणि ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे आपली. आता ह्या फ्रंट साईडने आल्यावरती आपण खालून कसं काउंट करायचं आहे. ही जी पहिली लाईन आहे ही फर्स्ट आणि ही सेकंड आणि ही लास्टवाली थर्ड. काउंट करताना फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असं काउंट करायचं आहे लाईनीला. आता जेव्हा तुम्हाला वर्क करायचं असेल तेव्हा तुम्ही स्टार्टिंगला स्लिप नॉट घ्यायची आहे. मग आपण 10 चेन बनवल्या आणि त्याच्यात एक चेन प्लस केली म्हणजे मिळवली, एक चेन जास्त घेतली. कारण आपल्याला जी हाईट वाढवायची असते सिंगल क्रोशासाठी तिथे आपल्याला एक चेन घ्यायची असते एक्स्ट्राची आणि मग आपण त्याच्यामध्ये 1 चेन घेऊन आपण सिंगल क्रोशा हा एक चेन स्किप करून नेक्स्ट चेनमध्ये आपण सिंगल क्रोशा करतो आणि सेम आपण सर्व स्टिचेसवरती हा सिंगल क्रोशा करत असतो. पुन्हा 1 चेन घेतल्यानंतर आपण टर्न करून सेकंड लाईन स्टार्ट करतो. पुन्हा लास्टला आपण 1 चेन घेऊन पुन्हा न्यू लाईन स्टार्ट करतो. हे आपण लक्षात ठेवायचं व्यवस्थित. आता लास्टला आपण जेव्हा आपलं वर्क कंप्लीट होतं, एंडिंग पॉईंट असतो, तेव्हा आपण 1 चेन घेऊन आपण लोकर कट करून घ्यायची. आता मी तुम्हाला एक प्रोजेक्ट करून दाखवणार आहे. तुम्हाला आता याच्यामध्ये सिंगल क्रोशेचं आपण ब्रेसलेट कसं बनवायचं ते मी तुम्हाला इथे शिकवते. आता आपण ह्या स्टिचेस आपण असं ओपन करून घेऊया, काढून टाकूया. आता पुन्हा आपण ही लोकर आपल्या व्यवस्थित तिन्ही बोटांमध्ये पकडायची लेफ्ट साईडच्या आणि अंगठ्याजवळच्या बोटावरती आपण 2दा लोकर गुंडाळून घ्यायची आणि मधल्या बोटात आणि अंगठ्यात हा लोकरीचा शेवटचा टोक व्यवस्थित पकडून घ्यायचा आहे. पुन्हा स्लिप नॉट करून घ्यायची. हुक लोकरीच्या मधल्या साईडने घ्यायचा आहे. अंगठ्याच्या साईडने हुक घेऊन लोकरच्या खालून आपण हुक आणून वरतून आपण खालच्या साईडने हुकला पास म्हणजे टर्न करायचा आहे. तर हा जो लूप झाला आहे ह्या लूपच्या इथे आपण पकडून ठेवायचं आहे अंगठ्याने आणि मधल्या बोटाने. परत हुक आपण हा लोकरीच्या खालून घेऊन लूपमधून आपल्या साईडने पास करायचं आहे. झालं. तर आपली ही स्लिप नॉट कंप्लीट झाली. तिला टाईट करून घ्यायचं आहे.
आता आपण चेन करणार आहोत. आता 1 चेन, 2 चेन, 3 चेन, 4 चेन, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे 20 चेन आपल्या कंप्लीट झाले आहे. तर आता तुम्हाला जे ब्रेसलेट बनवून दाखवणार आहे हातातलं किंवा अँकलेट बनवायचं असेल तर तुम्ही इथे तुमच्या हे जे मनगट आहे इथलं आपण माप काढून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा बनवत आहे तेव्हाच आपण इथे असं हातावरती ठेवत जायचं आणि मोजून घ्यायची, आपल्या मनगटाची साई मोजत जायची. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने हे चैनीचे टाके वाढवू शकतात. आता मी इथे 20 घेतले आहेत. तर 20 तुमच्या मनगटाची साईज घेऊन तुम्ही तेवढी चेन बनवून घ्यायची आहे. इथे मी 50 चेन बनवून घेणार आहे. तुम्ही तुमच्या मापानुसार ही चेन वाढवून घ्या. तर नेक्स्टमध्ये मी 50 चेन बनवून घेते आणि मग तुम्हाला पुढे काय करायचं ते दाखवते. इथे मी आता या 50 चेन बनवून घेतल्या आहे. आता ह्या 50 चेन बनवल्यानंतर त्याच्यात आपल्याला एक चेन ॲड करायची आहे, म्हणजे एक चेन जास्तीची घ्यायची आहे. आता इथे मी एक चेन घेतली तर आपल्या 51 चेन झाल्या. तर ही एक चेन आपण याच्यासाठी जास्त घेतली आहे की आपण जेव्हा सिंगल क्रोशा करू तेव्हा आपल्याला जी हाईट हवी आहे, साईज आपल्याला जेवढी वाढवायची असते, हाईट वाढवायची असते, सिंगल क्रोशा घेताना आपल्याला एक चेनचीच हाईट वाढवायची असते. त्याच्यामुळे आपण एकच चेन घेतली. तर आता आपण नेक्स्ट ही चेन स्किप करायची आपल्याला आणि त्याच्या पुढच्या चेनमध्ये ही आपली जी एंडिंग चेन ही स्किप करून त्याच्या जवळच्या चेनमध्ये आपल्याला हुक पास करून वर्क करायचं आहे. आता आपण ह्या सेकंड चेनमध्ये हुक पास केला आणि हुक लोकरीच्या खालून वरती घेऊन लोकर आपल्या साईडने ओढून घेतली. तर हुकवरती ह्या दोन्ही लूप हे दोन्ही लूप म्हणजे हे बेडे तयार झाले आहे हुकवरती. आता या दोन्ही बेड्यांमधून म्हणजेच दोन्ही लूपमधून आता आपण पुन्हा हुक आणि लोकर एकसाथ ओढून घेऊया. तर आता आपल्या हुकवरती एकच लूप राहिला आहे. तर आपला हा झाला सिंगल क्रोशा. जर तुम्हाला सैल हवा असेल तर तुम्ही ते सैल टाका ठेवू शकता, स्टिच ठेवू शकता आणि फिट पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं बोटाला ताणून घ्यायचं, हुक तसाच राहू द्यायचा, फक्त बोट आपला हात ताणायचा किंवा सैल राहू द्यायचा. जर सैल हवी असेल तर बोटाचं जे बोटातलं जे आणि ह्या हुक आणि ह्या लोकरीमधला जो ताण येतो, जो टेन्शन असतं ते आपण सैल किंवा टाईट करू शकतो. इथे मी टाईट केलं आहे. आता आपल्याला इथे नेक्स्ट चेनमध्ये पुन्हा या नेक्स्ट चेनला म्हणजे इथल्या स्टिचमध्ये आपल्याला पुन्हा हुक पास करून हुक सहित लोकर सेम ठिकाणाहूनच ओढून घ्यायची आहे. सेम स्टिचमधून आपल्या साईडला ओढली आणि ह्या दोन्ही लूपमधून दोन्ही वेड्यांमधून पुन्हा हुक आणि लोकर एकसाथ ओढून घ्यायची आहे. तर पुन्हा एक लूप तयार होतो आणि आपण हा स्टिच टाईट करत जायचा. सेम ह्याच पद्धतीने आपण सिंगल क्रोशा पूर्ण लाईनवरती करणार आहोत. आता ही पूर्ण लाईन आपण सिंगल क्रोशेची करणार आहोत. आता ही पूर्ण लाईन आपल्याला सिंगल क्रोशेची करायची आहे. ह्या पद्धतीने आपण सिंगल क्रोशा करत जाणार आहोत. आता ही तुम्ही लाईन कंप्लीट करून घ्या. पूर्ण लाईन आपण ही शेवटपर्यंत सिंगल क्रोशेची करणार आहोत इथपर्यंत. आता ही आपली सेकंड लाईन चालू होणार आहे. ही सेकंड लाईन आहे, ही फर्स्ट लाईन होती. आता इथे आपण लास्ट एंडिंग पॉईंटपर्यंत आलो आहे. ही लाईन कंप्लीट झाली आहे आपली.
आता इथे आपल्याला टर्न नाही करायचं आहे. आता ही जी खालची लाईन आहे, ह्या लाईनीलाच आता आपल्याला इथे टर्न न करता हा जो सिंगल क्रोशा केला आहे तिथेच खाली आपल्याला वर्क करायचं आहे. इथे वर्क करायचं आहे. जिथून आपण स्टार्ट केलं होतं तिथे आपल्याला वर्क करायचं आहे. तर ह्या लोकरीचा जो उरलेला दोरा आहे लोकर, तिला आपण खालून ह्या दोऱ्याच्या खालून वरच्या साईडला आणायचं आहे. ह्या आपल्या अशा पद्धतीने आपण इथे आपल्या हुकच्या साईडने काढायचं. इथे असं पकडून ठेवायचं आहे आणि इथे हा जो आहे त्याच्या खालचा जो फर्स्ट चेन होती तिथे आपल्याला हुक पास करायचा आहे आणि हुक बरोबर लोकर ओढून घ्यायची आहे आणि ह्या दोन्ही लूपमधून लोकर आणि हुक ओढून सिंगल क्रोशा बनवून घ्यायचा आहे. पुन्हा आपण ह्या लोकरीला आपल्या खालच्या साईडने वरच्या साईडला आणायचं आहे. लोकरीला खालून वरच्या साईडने हुकच्या काढायचं आहे. आता नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला इथे ही जी नेक्स्ट स्टिच आहे, ही नेक्स्ट स्टिच आहे तिथून आपल्याला हुक पास करून लोकर ओढून घ्यायची आहे हुकने आणि ह्या दोन्ही लूपमधून लोकर ओढून सिंगल क्रोशा कंप्लीट करायचा आहे. तर आधी आपण जे वर्क केलं होतं ते आपण वरच्या साईडने केलं होतं. आता आपण हे खालच्या साईडने करणार आहोत. आता हा जो लूप आहे तो फ्रंट लूप आहे. आपण पहिले बॅक लूपवरती वर्क केलं, आता आपण फ्रंट लूपवरती वर्क करणार आहोत. तर हे बघा, आपण आधी बॅकवरती वर्क केल्यानंतर आता आपण हे फ्रंटवरती वर्क करणार आहोत. इथे तुम्ही फक्त एक सिंपल लक्षात ठेवा, एक आपण वरच्या लूपमध्ये वर्क केलं, आता आपण खालच्या लूपमध्ये वर्क करतोय, एवढी जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. आता आपल्याला ही लाईन पूर्ण अशी सिंगल क्रोशाने कंप्लीट करून घ्यायची आहे. चला तर मग आपण बनवून घेऊया. आता आपण इथे हे लास्टपर्यंत कंप्लीट करून घेतलं आहे. आता पुन्हा आपल्याला खालच्या साईडला इथे जो सिंगल क्रोशा आहे, खालच्या साईडला इथे हा जो आहे तिथे पुन्हा आपल्याला एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. स्लिप स्टिच घ्यायची आहे आता आपल्याला इथे. तर स्लिप स्टिच घेताना आपल्याला हे दोन्ही लूप आहेत ना, त्या दोन्ही लूपचा एकच लूप बनवायचा आहे. तर ही झाली आपली स्लिप स्टिच. आपण दोन लूपमधून लोकर ओढून घेत होतो, तर इथे दोन्ही लूपमधून लोकर न ओढता जे दोन्ही लूप होते त्या दोन्ही लूपमधूनच आपल्याला एक लूप कमी करायचा आहे आणि हा हुकवरती एक लूप येईल. आता इथे 1 चेन घ्यायची आहे आणि आपल्याला लोकर कट करून घ्यायची आहे. आता ही आपली लोकर कट झाली. तर हे बघा, आता हे आपलं दोन्ही साईडला असं दिसणार आहे. ह्या पद्धतीने आपली ही डिझाईन येते. आता हा जो आपला आहे हा फ्रंट आहे आणि ही बॅक साईड आहे. आता आपण हे असं ठेवलं, हे बघा, एवढं आपलं मार्जिन उरतं आहे. तर तुम्ही इथे तुम्हाला हवं तेवढा लोकरीचा धागा सोडून तुम्ही बांधण्यासाठी ठेवू शकता. पण मी तुम्हाला इथे एक आयडिया देणार आहे. ती आहे म्हणजे आपल्याकडे टच बटन असतात, ते टच बटन आपण इथे यूज करणार आहोत. तर हे आहे आपल्याकडे टच बटन. तर हे टच बटन तुम्हाला 15-20 रुपयाला मिळतात. आता इथे पेअर आहे ही टच बटनची. तर हा याच्यातला आपण एक टच बटन काढूया. तुम्ही 2 पण लावू शकता. मी इथे एकच ॲड करणार आहे. माझ्या हाताच्या मनगटाच्या साईजनुसार मला एकच टच बटनची गरज पडते. जर फिट हवं असेल तर अजून एक टच बटन तुम्ही यूज करू शकता. हा जो टच बटन आहे असा आहे. याच्यामध्ये आपल्याला हा जो आहे ना, हा जो सर्कल दिसतो त्याच्यामध्ये आपल्याला हे टच बटन अटकवायचं असतं, असं दाबून घ्यायचं. आता आपण हे जे टच बटन आहे त्याच्यासाठी तुम्ही सुई दोरा वापरू शकता. तुम्ही सेम कलरचा
सुई आणि जो दोरा आहे त्याचा यूज करू शकतात. आपला जो शिलाईंचा दोरा असतो आणि सुई असते त्याच्याने तुम्ही हे टच बटन इथे एंडिंगला शिवून घेऊ शकता. मी इथे हे टच बटन चिटकवून घेणार आहे. B7000चा ग्लू इथे मी यूज करते आहे. B7000चा ग्लू इथे मी यूज करणार आहे. फक्त हा ग्लू जेव्हा ह्या ग्लूने आपण जेव्हा चिटकवतो ना, याला थोड्या वेळ आपल्याला एक अर्धा पाऊण तास आपण थोडं त्याला व्यवस्थित चिटकू द्यायचं आहे आणि मग आपण यूज करायचं आहे ब्रेसलेट म्हणून हे. आता त्याच्या अगोदर आणि तुम्ही ग्लू गनचाही वापर करू शकता इथे. आता याच्या अगोदर आपण हे जे लोकरीचे जे टोकं उरलेले आहेत त्यांना आपण हाईड करायचं आहे. हाईड करताना आपण हे जे चेन आहे ह्या चैनीमध्ये आपण त्यांना हाईड करायचं आहे. हे बघा आपण चेनमध्ये हे केलं. मग आता ह्या चैनीमधून आपल्याला ही लोकरीचं टोक ओढून घ्यायचं आहे आपल्या साईडने असं. आता परत फिरवून दुसऱ्या साईडने पण हुकमधून हुक पास करायचा आहे आणि लोकर आपल्या साईडने ओढून घ्यायची आहे. परत ही दुसऱ्या साईडने आपण हुक पास करायचा आहे आपल्या साईडला आणि लोकर बॅक साईडने ओढून घ्यायचं आहे या लोकरीला. असं करून तुम्ही हे पूर्ण करून घ्यायचं आहे. असं आपण हा हुकला व्यवस्थित ह्या लोकरीला व्यवस्थित आपण हाईड करून घ्यायचं आहे, लपवून घ्यायचं आहे आणि उरलेली लोकर आपण अशी कट करून घ्यायची. चला तर मी याला आधी फिनिशिंग करून घेते. आता आपला हा जो फ्रंट साईड आहे, तर ही जी आपली राईट साईडची बाजू येते तिथे आपण टच बटन चिटकवणार आहोत. हे जे आपलं हा जो छिद्रवाला भाग आहे तो आपल्याला इथे चिटकवायचा आहे. तर मी तो तुम्हाला चिटकवून दाखवते. वरच्या साईडने आपल्याला चिटकवायचं आहे. थोडं इथे ग्लू जरा जास्त वापरायचा आहे. ह्या पद्धतीने आपण ह्या फ्रंट साईडवरती आपण टच बटन चिटकून घेतलं आहे. आता याच्या हा जो भाग आहे हा फ्रंटचा, त्याचं हे जे शेवटचं टोक आहे म्हणजे ह्या ब्रेसलेटचं जे टोक आहे त्याच्या खालच्या साईडने आपल्याला हा वरच्या बाजूला चिटकवला आहे, हा खालच्या साईडला आपल्याला दुसरं टच बटनचा जो आपला अटकवायचा भाग असतो तो आपल्याला इथे चिटकवायचा आहे. ह्या पद्धतीने आपण चिटकून घेतलं. हे पहा असं आपण करून घेणार आहे. हा खालचा भाग होता, हा वरचा भाग आहे. याला आपण थोडंसं सुकू देऊ. इथे मी हे एक ब्रेसलेट रेडी करून ठेवलेला आहे. तर हा जो आपला बघा हा जो आहे ना, इथे मी जरा वाढवलेले आहेत 3 बटणं, टच बटन आपण 3 लावलेले आहोत आणि हे खालच्या साईडने लावलेले आहे. जिथे आपल्याला हा जो उभरता भाग आहे जो आपण लॉक करण्याचा जो भाग आहे त्याला आपण खालच्या साईडने आणि जिथे लॉक करणार आहोत तो वरच्या साईडने असं करणार आहे. तर जेव्हा आपण हे हँडवर घालतो तेव्हा आपल्याला हे ह्या पद्धतीने असं लावायचं आहे. तुम्हाला तुमच्या मनगटाच्या साईजने तुम्हाला हे टच बटन तुमच्या हाताला जितकं सैल किंवा फिट हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही हे अटकून घ्यायचे आहे. तर हे आपलं ब्रेसलेट तयार झालं आहे. अँकलला पण तुम्ही करू शकता ह्या पद्धतीने.
ह्या पद्धतीने आपलं हे ब्रेसलेट दिसते. हे बघा, ह्या पद्धतीने आपल्या हाताच्या मनगटावरती हे ब्रेसलेट असं दिसणार आहे. तुम्हाला जर याच्यावरती काही डेकोरेट करायचं असेल, जसं तुम्हाला इथे काही फ्लावर्स करून लावायचे असेल क्रोशाचे, किंवा तुम्हाला हे रक्षाबंधनसाठी तुम्ही व्यवस्थित रक्षाबंधनसाठी तुम्ही आता लेटेस्ट जे बनवणार राखी वगैरे, ते जर तुमच्या भावाच्या हाताची साईज मनगटाची माहिती असेल तर तुम्ही परफेक्ट ह्या पद्धतीने राखी बनवू शकतात. आणि इथे तुम्हाला ज्या पद्धतीने फ्लावर्स म्हणा किंवा सिक्वन्स म्हणा किंवा काय म्हणतात, मोती म्हणा, घुंगरू म्हणा, हे जे तर तुम्हाला करायचं असेल तर हे तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओत नक्की शिकवेल. पहिले तुम्ही सिंपल हा जो प्रोजेक्ट आहे मनगटावरती आपण जे ब्रेसलेट बनवलं आहे ते बनवून बघा, आणि नेक्स्टमध्ये तुम्हाला मी व्हिडिओमध्ये डबल क्रोशा कसा करायचा त्या स्टिचेसच्या बाबतीत शिकवणार आहे. अजून इथे हे सुकलेलं नाही आहे, म्हणून मी फक्त तुम्हाला इथे असं दाखवते. ग्लू सुकायला बराच वेळ लागतो आणि जरा फिट म्हणजे व्यवस्थित हे आपले टच बटन व्यवस्थित चिटकलेले राहण्यासाठी याला जरा खूप जास्त वेळ 2-3 तास तुम्ही व्यवस्थित टाईम द्या हे चिटकण्यासाठी. तर पुढच्या व्हिडिओत आपण राखी कसं बनवायची ते पण शिकूया, आणि त्याच्या अगोदर आपण डबल क्रोशा स्टिचेस हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहे. हळूहळू मी तुम्हाला पॅटर्न कशी रीड करायचे असतात, क्रोशेट पॅटर्न कसे रीड करायचे, म्हणजे लोकरीचं जे विणकाम आहे, जे वेगळ्या भाषेमध्ये तुम्हाला ते पॅटर्न दाखवलेले असतात, डिझाईन पॅटर्न्स दाखवले असतात क्रोशेटचे, ते कसं रीड करायचे, त्याचे स्टिचेस कसे रीड करायचे, हे मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तुम्हाला विणकाम शिकवण्याचे ह्या क्लासेसमध्ये सर्व गोष्टी डिटेलमध्ये शिकवल्या जातील. तर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. ओम शांती.